सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। मंत्रिपद आणि खातेवाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृहखात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कुणाला आणतंय का? एकट्या गृहमंत्रीपदावरून घोडं अडलेलं दिसत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही शंका। गृहखातं शिंदेंकडे गेल्यास ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात, संजय राऊतांची टीका। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मल्लिकार्जुन खरगेंसोबत विरोधी पक्षांची बैठक। थोड्याच वेळात खरगेंच्या दालनामध्ये बैठक होणार। काँग्रेस ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात मांडणार। मतदारांची संख्या वाढवल्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। मतदान केंद्रावरील किमान मतदार संख्येत वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा वापर आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक करून शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद सुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। मात्र अधिवेशन असल्यानं राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग न्यूमोनियाचा धोका। घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणं। थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरात देखील वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। दक्षिण भारतामध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। मुंबईमध्ये काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण। नव्या वर्षामध्ये नागपूर मुंबई प्रवास 8 तासात पूर्ण करता येणार। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर चालपाका जंगल परिसरामध्ये 7 नक्षल्यांचा खात्मा। AK-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या सापडल्या। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचं समन्स। आज मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। संबलमधील मशिदीचं व्यवस्थापन सोपवा। पुरातत्व खात्याचा न्यायालयामध्ये युक्तिवाद। मशिदीच्या सर्वेला अनुमती दिल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू। शेतकरी नेत्यांची 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच। MSP बाबत कायदेशीर हमी आणि इतर मागण्या। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार चर्चा करत नसल्याचा आरोप। फेंगल चक्रीवादळाचं रौद्र रूप। केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कुन्नूरमध्ये रेड अलर्ट जारी। तर तळकोकणामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।